Welcome, dear students. Online lecture subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about pest and disease control, part 6. In this lecture, we have studied different methods of IDM, Integrated Disease Management, and IPM, Integrated Pest Management. In today's lecture, we are going to study important pest. आजच्या लेक्चर मध्ये आपण महत्त्वाच्या ज्या पेस्ट आहेत, जी महत्त्वाची कीटक आहेत वेगवेगळ्या पिकांमधले, ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट, शुगर केन. आता ऊसामध्ये सापडणारी जी कीड आहे, ती कीड आपण पाहूयात. त्यामध्ये या ठिकाणी टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. नेम ऑफ पेस्ट, नेचर ऑफ डॅमेजेस, म्हणजे ते कशा पद्धतीनं त्या पिकामध्ये नुकसान करते. देन कंट्रोल मेजर, मग त्या किडीचं कंट्रोल करण्यासाठी कुठली उपाययोजना करावी लागेल ते आपण कंट्रोल मेजर मध्ये सांगत असतो. शुगर केन, फर्स्ट, टॉप शूट बोरर. लार्वा फीड्स ऑन द लीव्स अँड लॅटर बोर इनटू द शूट. या ठिकाणी टॉप शूट बोरर ही जी पेस्ट आहे, त्याची जी लार्वा आहे, लार्वी म्हणजे आळी, फीड्स ऑन लीव्स, पानांवरती ती खाते, आणि त्याच्यानंतर जे शूट्स असतात, म्हणजे जे खोड आहे, कवळी खोड, तर त्या शूट्स मध्ये त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री करते. त्याला आपण टॉप शूट बोरर असं म्हणतो. कंट्रोल मेजर, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड शूट्स, स्प्रे द क्रॉप विथ क्विनाल्फॉस. या ठिकाणी टॉप शूट बोररच्या कंट्रोलसाठी रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड शूट्स, ज्या शूट्सला असं इन्फेक्शन झालेलं आहे ते शूट्स त्या ठिकाणी रिमूव्ह करून टाकायचे. त्यानंतर स्प्रे द क्रॉप विथ क्विनाल्फॉस. क्विनाल्फॉस नावाचं केमिकल ची फवारणी त्या ठिकाणी आपण करू शकतो. दे सेकंड पेस्ट, शुगर केन स्टेम बोरर. त्याला आपण खोडकीड असं म्हणतो. शुगर केन स्टेम बोरर, खोडकीड. लार्वा बोर होल इनटू द स्टेम अँड फीड ऑन इनर मॅटर. जो लार्वा आहे, जी आळी आहे, ती स्टेमला बोर होल पाडते आणि आतमधलं जो इनर मॅटर आहे तो त्या ठिकाणी खाण्याचं काम ही शुगर केन स्टेम बोरर करते. द अफेक्टेड प्लांट ड्राईज अप. आणि अशा पद्धतीचं अफेक्टेड जे प्लांट आहे ते पूर्णपणे सुकून जात. कंट्रोल मेजर, रिमूव्ह ड्राय प्लांट पार्ट्स, स्प्रे द क्रॉप विथ मोनोक्रोटोफास. या ठिकाणी जे प्लांट्स ड्राय झालेले आहेत ते त्या ठिकाणी काढून नष्ट करायचे. स्प्रे द क्रॉप विथ मोनोक्रोटोफास किंवा मोनोक्रोटोफास नावाचं केमिकल त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरायचं. देन थर्ड पेस्ट, मिलीबग. आता मिलीबग व्हाईट कलरचा त्या ठिकाणी इन्सेक्ट आहे. निम्फ सक द सेल सॅप इन सेवर इन्फेस्टेशन केन्स शिरवल्ड अँड रिमेन स्टंटेड. निम्फ जो त्याचा प्रकार आहे, वाढीची जी अवस्था आहे निम्फ, त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली, त्या ठिकाणी जे मिलीबग आहेत, या ठिकाणी पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता, हे जे इन्सेक्ट्स आहेत ते मिलीबग आहेत. तर हे त्याला आपण निम्फ असं म्हणतो. हे त्या ठिकाणी हवेमध्ये उडत नाहीत, त्या पानांवरतीच त्या ठिकाणी ते राहतात. निम्फ सक द सेल सॅप इन सेवर इन्फेस्टेशन केन शिरवल्ड अँड रिमेन स्टंटेड. या ठिकाणी निम्फ जे आहेत तर ते त्या ठिकाणी अन्नरस शोषून घेण्याचं काम करतात पानांमध्ये, आणि त्याचं इन्फेस्टेशन जास्त वाढलं तर प्लांट त्या ठिकाणी सुकलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पानं वगैरे शिरवल्ड होतात, सुरकुतल्यासारखी पानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर ऑफ मिलीबग, सेट ट्रीटमेंट विथ 1% फिश ऑइल. सेट ट्रीटमेंट म्हणजे त्याची लावणीच्या वेळेसच त्याला सेट ट्रीटमेंट द्यायची आहे. 1% फिश ऑइल, मासळीचं जे तेल आहे फिश ऑइल, त्यांचा वापर आपण सेट ट्रीटमेंट करण्यासाठी करतो.
रेझिन सोप सोल्युशन बिफोर प्लांटिंग, किंवा जो रेझिन सोप आहे त्याचा वापर आपण प्लांटिंग म्हणजे ऊस लावण्याच्या अगोदर त्याचे जे बियाणं आहे ते रेझिन सोपच्या सोल्युशन मध्ये बुडवून त्याची लागण केली जाते. देन उल्लिया फीड. उल्लिया फीड त्याला आपण लोकरी मावा असं म्हणतो. उल्लिया फीड ह्यूज इन्सेक्ट पॉप्युलेशन सक सेल सॅप. आता ह्याचे जे इन्सेक्ट आहेत याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळं त्या ठिकाणी ते नुकसान करू शकतात. ह्यूज इन्सेक्ट पॉप्युलेशन, त्यांचं जर संख्या जास्त असेल आणि ते काय करतात, सक सेल सॅप जो अन्नरस आहे पानांमध्ये तो अन्नरस शोषून घेण्याचं काम हे उल्लिया फीड्स करतात. या ठिकाणी पिक्चर आहे उल्लिया फीडचं. पानांवरती या ठिकाणी गर्दी करून पांढरट रंगाचे जे स्ट्रक्चर दिसते ते उल्लिया फीडचे स्ट्रक्चर आहे किंवा त्यांची ही पॉप्युलेशन आहे. कंट्रोल मेजर स्प्रे द क्रॉप विथ मिक्सचर ऑफ मॅलेथिऑन अँड डायमिथोएट. या ठिकाणी उल्लिया फीडचं कंट्रोल करण्यासाठी स्प्रे द क्रॉप विथ मिक्सचर ऑफ मॅलेथिऑन अँड डायमिथोएट. मॅलेथिऑन आणि डायमिथोएटचं मिक्सचर करून त्या ठिकाणी स्प्रेइंग करायचं आहे. देन व्हाईट ग्रब. पुढची जी पेस्ट आहे शुगर केनची व्हाईट ग्रब, त्याला आपण हुमणी अळी असं म्हणतो. द फ्लेशी ग्रब आर हायली डिस्ट्रक्टिव्ह टू द रूट्स अँड अंडरग्राउंड स्टाल्क ऑफ केन्स. व्हाईट ग्रब जी हुमणी अळी जी आहे तर ती डिस्ट्रक्टिव्ह आहे, ती मुळांना त्या ठिकाणी डिस्ट्रक्ट करते. अँड अंडरग्राउंड स्टाल्क ऑफ केन, आणि जो अंडरग्राउंड त्याचं खोड आहे मुळांच्या जवळचं ऊसाचं ते त्या ठिकाणी खाण्याचं काम हे व्हाईट ग्रब करतं आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी ते करू शकते. कंट्रोल मेजर कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ अडल्ट अँड ग्रब. या ठिकाणी जे अडल्ट आणि ग्रब आहेत म्हणजे ज्या आळी आणि त्यांच्या आळींपासून पुढची जी अवस्था आहे ते किडे तयार होतात त्याचे, तर ते किडे त्या ठिकाणी गोळा करून नष्ट करायचे. ऍप्लिकेशन ऑफ फोरेट ग्रॅन्युल्स ऍट द रेट ऑफ 25 kg पर हेक्टर, किंवा या ठिकाणी फोरेट ग्रॅन्युल दाणेदार फोरेटचे जे ग्रॅन्युल्स आहेत तर ते 25 kg प्रति हेक्टरी त्या ठिकाणी शेतामध्ये टाकायचे आहेत. हे झाले पेस्ट ऑफ शुगर केन, टॉप शूट बोरर, शुगर केन स्टेम बोरर, मिलीबग, उल्लिया फीड आणि व्हाईट ग्रब. याचे पिक्चर्स आपण पाहूयात. या ठिकाणी हा जो दिलेला आहे तो टॉप शूट बोरर आहे. त्यानंतर मिलीबग त्या ठिकाणी अशा पद्धतीने असतात. स्टेम बोरर हा खोडामध्ये जी आळी जाते हा स्टेम बोरर आहे. त्यानंतर उल्लिया फीड एकदम व्हाईटिश कापसासारखं स्ट्रक्चर त्यांचं असतं. देन व्हाईट ग्रब ही हुमणी आळी आहे. देन कॉटन पेस्ट अफेक्टिंग बिफोर फ्लावरिंग. आता कॉटनच्या ज्या पेस्ट आहेत, कापूस पिकामधल्या ज्या पेस्ट आहेत त्यामधलं कॉटन पेस्ट अफेक्टिंग बिफोर फ्लावरिंग, फुलं येण्याच्या अगोदरच्या त्याच्या ज्या पेस्ट आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये सुरुवातीला अफिड्स, जासिड्स, थ्रिप्स अँड व्हाईट फ्लाईज या सगळ्या सकिंग पेस्ट आहेत, म्हणजे अन्नरस शोषून घेतात आणि मायनर पेस्ट म्हणून यांची गणना होते. अफिड्स, जासिड्स, थ्रिप्स, व्हाईट फ्लाईज त्याला आपण मराठीमध्ये मावा, तुडतुडे असं त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. त्यामध्ये पेस्ट ऑफ दिस ग्रुप सक द सॅप फ्रॉम लीव्स अँड टेंडर पार्ट्स कॉझिंग देअर येल्लोइंग अँड कर्व. ह्या ज्या पेस्ट आहेत तर त्या काय करतात, पानांमधला अन्नरस शोषून घेतात. टेंडर पार्ट्स जे आहेत ते पिवळे पडतात आणि ते सुकतात आणि कर्लिंग होतं. कंट्रोल मेजर स्प्रे इन्सेक्टिसाइड्स बिलॉंगिंग टू ऑर्गॅनोफॉस्फरस ग्रुप. आता यासाठी जे कंट्रोल मेजर आहे, स्प्रे इन्सेक्टिसाइड्स बिलॉंगिंग टू ऑर्गॅनोफॉस्फरस ग्रुप. ऑर्गॅनोफॉस्फरस ग्रुप चे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत त्यामध्ये फॉर एक्झाम्पल क्लोरोपायरिफॉस याचा वापर त्या ठिकाणी कंट्रोल मेजर मध्ये केला जातो. देन पेस्ट अफेक्टिंग आफ्टर फ्लावरिंग. आफ्टर फ्लावरिंग मध्ये
या ठिकाणी स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म आणि अमेरिकन बॉलवर्म अशा 3 अळी त्या ठिकाणी कापसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये स्पॉटेड बॉलवर्म या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. स्पॉटेड बॉलवर्मची जी अळी आहे त्याच्या शरीरावरती स्पॉट असतात, असे काळे डॉट त्या ठिकाणी असतात. ते ओळखण्याचं ते त्या ठिकाणी त्याचं साईन आहे, ते म्हणून त्याचं नाव स्पॉटेड बॉलवर्म असं ठेवलेलं आहे. देन सेकंड पिंक बॉलवर्म. पिंक बॉलवर्म जी अळी आहे ती साधारणतः पिंक कलरची त्या ठिकाणी असते. देन अमेरिकन बॉलवर्म. अमेरिकन बॉलवर्म ही जी अळी आहे तर ती अशा पद्धतीने आहे. तर ह्या ज्या अळी आहेत, लार्वा बोर होल ऑन अ बॉल अँड फीड्स ऑन इट. बॉल रॉटिंग टेक्स प्लेस दॅट रिझल्ट इन शेडिंग ऑफ बॉल्स. आता कापसाची जी बोंड आहे त्यांना आपण बॉल म्हणतो. लार्वा म्हणजे अळी. अळी काय करते की कापसाची जी बोंड आलेली आहे त्यांना ती होल करते, आतमध्ये जाते, आतलं सगळं खाण्याचं ती काम करते. त्यानंतर बॉल सुकतात, जे काही बोंड आलेली आहेत ती त्या ठिकाणी सुकतात आणि ती गळून पडतात. अशा पद्धतीने त्याचं नेचर ऑफ डॅमेज आहे. कंट्रोल मेजर. ऑल बॉलवर्म्स कॅन बी कंट्रोल बाय स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड्स लाईक ऍसिफेट आणि क्लोरोपायरिफॉस. आता ऑल बॉलवर्म्स जे आहेत तर त्याचा कंट्रोल करण्यासाठी ऍसिफेट आणि क्लोरोपायरिफॉस यांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. देन सकिंग पेस्ट. सकिंग पेस्टचे या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत. जॅसिड्स या ठिकाणी अशा पद्धतीचं तो इन्सेक्ट दिसतो. त्यानं सेल्स ऍब्सॉर्ब केल्यानंतर या ठिकाणी पानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतात. देन आफिड्स. आफिड्स हे काळ्या रंगाचे या ठिकाणी आहेत. ते सुद्धा या ठिकाणी पानांच्या खालच्या बाजूनं सक करतात आणि पानं अशी त्या ठिकाणी शिरवल्ड होतात, कर्लिंग होतात. देन व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय पांढऱ्या रंगाची पांढरी माशी आपण त्याला म्हणतो व्हाईट फ्लायज. ते या ठिकाणी त्यांचं पॉप्युलेशन आपल्याला पाहायला मिळते. देन थ्रिप्स. थोडेसे पिवळसर रंगाचे हिरवट जे असतात ते आपण थ्रिप्स म्हणतो. थ्रिप्सने डॅमेज केल्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी व्हेनच्या जवळ सेल सॅप सक केलेला या ठिकाणी दिसतो आहे. तर हे झाले सकिंग पेस्ट इन कॉटन. देन पॅडी. आता पॅडी म्हणजे काय तर भात पिकामध्ये आढळणाऱ्या ज्या पेस्ट आहेत त्या कॉमन पेस्ट आपण इथं पाहतो आहोत. यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व या ठिकाणी पेस्टचा अभ्यास नाहीये. थोडक्यात बेसिक ज्या महत्वाच्या पेस्ट आहेत त्यांचंच आपण तुम्हाला या ठिकाणी सिलेबस मध्ये दिलेलं आहे. यामध्ये पेस्ट मध्ये स्टेम बोरर. लार्वा enters the leaf sheath, feed on it and bore into the stem near to the nodal region. आता या ठिकाणी जी स्टेम बोरर आहे पिक्चर मध्ये दिसते पहा, ही स्टेम बोररचं पिक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. लार्वा एंटर्स द लीफ. त्याची जी अळी आहे, अळी अवस्थेमध्ये लीफ मध्ये पानं खाण्याचं काम करते अँड नंतर होल करून स्टेम मध्ये जाते, खोडामध्ये जाते टू द नोडल रिजन, आणि नोडल रिजनला जाऊन ती त्या ठिकाणी खाण्याचं काम करते. कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ एग मासेस स्प्रे हॉस्पिमिडा. आता स्टेम बोररचं कंट्रोल करण्यासाठी त्याचं कलेक्शन करायचं, डिस्ट्रक्शन ऑफ एग मासेस, आणि त्याची जी अंडी असतात ती पानांवरती त्या ठिकाणी त्यांनी घातलेली असतात, ती त्या ठिकाणी शोधून त्या ठिकाणी डिस्ट्रक्ट करायची आहे, किंवा स्प्रे हॉस्पिमिडा. हॉस्पिमिडांचा स्प्रे सुद्धा त्या ठिकाणी घेतला तरी बेनिफिशियल होतो. सेकंड पेस्ट गॉल फ्लाय. पुढची जी पेस्ट आहे ती कुठली? गॉल फ्लाय. गॉल फ्लाय maggot infestation is seen on growing points of the plants and produces long tubular structure which is covered by silvery shoots. आता मॅगोट्स म्हणजे काय तर ती अळी अवस्था आहे. या अळी अवस्थेमध्ये काय होतं, ग्रोईंग पॉइंट्सला त्या ठिकाणी आपल्याला डॅमेज केलेला पाहायला मिळतो अँड प्रोड्यूस लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर, आणि आतमध्ये ते जो ग्रोईंग पॉइंट आहे प्लांटचा तो त्या ठिकाणी खाल्ल्यानंतर ट्युब्युलर स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला
पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी सिल्वरी शूट्स तयार होतात. तर जे शूट्स आहेत, जी पानं वगैरे आहेत, ती त्या ठिकाणी त्यांची वाढ खुंटलेली असते, झुपकेदार वाढ त्या ठिकाणी होते. त्याला आपण सिल्वरी शूट्स असं म्हणतो. कंट्रोल मेजर ऑफ गॉल फ्लाय, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट पार्ट्स. या ठिकाणी रिमूव्ह आणि डिस्ट्रॉय करायचे ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे गॉल फ्लायचं, त्या ठिकाणी असे प्लांट पार्ट्स रिमूव्ह करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. या ठिकाणी पिक्चर मध्ये गॉल फ्लायचं अडल्टचं या ठिकाणी चित्र आहे. तुमच्या लक्षात येईल की गॉल फ्लाय कशा पद्धतीनं दिसतो. या ठिकाणी आहे स्टेम बोरर आणि इकडं गॉल फ्लाय. देन पेस्ट ऑफ सोयाबीन. पुढचे आहे सोयाबीन पेस्ट. फर्स्ट स्टेम बोरर. स्टेम बोररचा आपण मागे क्रॉप मध्ये पाहिलेला आहे, शुगर केन मध्ये सेम पद्धतीनं या ठिकाणी आहे. लार्वा कॉजेस डॅमेज बाय द टनेलिंग द स्टेम अँड साइड ब्रँचेस प्लांट्स ड्राय अँड अफेक्ट यील्ड. लार्वा जी आहे अळी अवस्थेमधलं, तर ती टनेल तयार करते, स्टेमला होल करते आणि आतमध्ये जाते. साइड ब्रँचेस मध्ये पण त्या ठिकाणी ती खाण्याचं काम करते. साईडच्या ब्रँचेस ड्राय होतात आणि त्या सुकतात. मग अशामुळे त्या ठिकाणी यील्ड आपल्याला कमी मिळतं. कंट्रोल मेजर ऑफ स्टेम बोरर इन सोयाबीन, स्प्रेइंग क्लोरोपायरिफॉस ऑन क्रॉप, कंट्रोल द पेस्ट. क्लोरोपायरिफॉस नावाचं इन्सेक्टिसाइड त्या ठिकाणी स्प्रेइंग करायचं. सेकंड पॉड बोरर. पुढची पेस्ट आहे पॉड बोरर. लार्वा बोर्स होल इन पॉड्स अँड फीड ऑन डेव्हलपिंग सीड्स. जी लार्वा आहे अळी, ती होल करते शेंगांना. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. या ठिकाणी ह्या सोयाबीनच्या शेंगा आहेत आणि त्याला त्या अळीने होल केलेला आहे. त्याला आपण पॉड बोरर असं म्हणतो. पॉड बोरर कॅन बी कंट्रोल बाय स्प्रेइंग मोनोक्रोटोफास. मोनोक्रोटोफासचा वापर करून त्या ठिकाणी पॉड बोरर आपण कंट्रोल करू शकतो. देन थर्ड पेस्ट हेरी कॅटरपिलर, केसाळ अळी. त्याला आपण केसाळ अळी असं म्हणतो. पेस्ट कॉजेस डॅमेज बाय फीडिंग ऑन यंग लिव्स. जे काही यंग लिव्ज आहेत, कोवळी पानं, ती खाण्याचं काम, किंवा यंग लिव्ह आपण त्याला म्हणतो, ती खाण्याचं काम ही अळी करते. कंट्रोल मेजर स्प्रे मोनोक्रोटोफास इन्सेक्टिसाइड, प्लाव लँड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. मोनोक्रोटोफास स्प्रेइंग केल्यानंतर ही अळी कंट्रोल होते, हेरी कॅटरपिलर. देन प्लाव लँड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. आता नांगरणी त्या ठिकाणी करायची आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेच, कारण बऱ्याचशा अळी जमिनीमध्ये जातात, त्या ठिकाणी कोश करून त्या जमिनीमध्येच राहतात. मग त्या नष्ट होण्यासाठी खोल नांगरट करायची आणि त्या अळी सूर्यप्रकाशामध्ये उघड्या पाडायच्या, जेणेकरून पक्षी आणि सूर्याच्या तीव्रतेमुळे त्या ऑटोमॅटिकली नष्ट होतील. त्यासाठी प्लाव लँड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. देन मँगो. आता मँगो म्हणजे आंबा पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी कुठल्या पेस्ट असतात ते आपण पाहूयात. फर्स्ट मँगो हॉपर. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेला आहे मँगो हॉपर. अडल्ट अँड नीम सक सॅप फ्रॉम टेंडर शूट्स अँड फ्लावर पॅनिकल्स. जे अडल्ट आहे, तरुण अवस्थेमधले जे कीड आहे, ती या ठिकाणी सेल सॅप सक करण्याचं काम करते टेंडर शूट्स मधनं आणि फ्लावर पॅनिकल्स मधनं. सिक्रेशन ऑफ हनी ड्यू लाईक सबस्टन्स ऑन लिव्स रिझल्ट्स इन द सुटी मोल्ड ग्रोथ ऑन अफेक्टेड पोर्शन. त्याचबरोबर हनी ड्यू लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी सिक्रेट करतं. ही जी कीड आहे ती हनी ड्यू म्हणजे चिकट एक द्रव त्या ठिकाणी सिक्रेट करतं. मग त्यामुळं जे शूट्स आणि जो पोर्शन आहे तो त्या ठिकाणी काळपट पडतो, काळा पडतो. सुटी मोल्ड त्या ठिकाणी तयार होतो, म्हणजे पूर्णपणे काळी पडतं. देन कंट्रोल मेजर ऑफ मँगो हॉपर्स, स्प्रेइंग ऑफ मॅलेथिऑन or monoprotophos at panicle emergence and peak fruit setting stage. या ठिकाणी मॅलेथिऑन आणि मोनोक्रोटोफॉस यांचं त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे. ज्यावेळेस
त्याला मोहर येण्यास सुरुवात होते, पॅनिकल येण्यास सुरुवात होते आणि पीक फ्रूट सेटिंग स्टेज, ज्यावेळेस फळं त्या ठिकाणी लागण्याच्या अवस्थेत असतात आंब्याला मोहर आल्यानंतर, अशा अवस्थेमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे. देन फ्रूट फ्लाय, पुढची पेस्ट आहे फ्रूट फ्लाय. या ठिकाणी पिक्चर मध्ये दिसते फ्रूट फ्लायचं अशा पद्धतीने दिसते. द मॅगोट feeds on fresh and affected fruit becomes unfit for consumption. मॅगोट जी अवस्था जी आहे म्हणजे अळी अवस्था, ती काय करते, फ्रुट्स वरती त्या ठिकाणी खाण्याचं काम करते होल करून. द फ्रूट फ्लाय लेज एग इन द क्लस्टर अंडर द स्किन ऑफ फ्रूट जस्ट बिफोर रायपनिंग. त्या ठिकाणी फळांच्या आतमध्ये ती शिरून फळं पिकण्याच्या अगोदर त्या ठिकाणी अंडी घालते. त्यानंतर अंडी घातल्यानंतर आतमध्ये त्या आळ्या तयार होतात, मॅगोट्स तयार होतात. द अफेक्टेड फ्रुट्स बिंग टू रॉट अँड ड्रॉप. आणि जे अफेक्टेड फ्रुट्स आहेत ते काय होतात, रॉटिंग होतं त्यांचं, ते सुकतात आणि ते त्या ठिकाणी गळून पडतात. कंट्रोल मेजर ऑफ फ्रूट फ्लाय, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ डॅमेज्ड फ्रुट्स, स्प्रेइंग ऑफ मॅलेथिऑन, यूज फ्रूट फ्लाय ट्रॅप. या ठिकाणी कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ डॅमेज्ड फ्रूट, फ्रूटचं जे डॅमेज्ड फ्रूट आहे त्याचं कलेक्शन करायचं आणि ते डिस्ट्रॉय करून टाकायचे, जेणेकरून ह्या फ्रूट फ्लायचं पॉप्युलेशन वाढणार नाही. देन स्प्रेइंग ऑफ मॅलेथिऑन, त्यानंतर मॅलेथिऑनचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे, किंवा यूज ऑफ फ्रूट फ्लाय ट्रॅप, किंवा जे सापळे असतात फ्रूट फ्लाय ट्रॅप आपण त्याला म्हणतो, ते त्या ठिकाणी आपण लावायचे आहेत. तर ह्या झाल्या पेस्ट ऑफ मँगो, मँगो हॉपर अँड फ्रूट फ्लाय. देन सिट्रस. सिट्रस मध्ये या ठिकाणी सिट्रस बटरफ्लाय अँड व्हाईट फ्लाय, ह्या दोन पेस्ट आहेत. व्हाईट फ्लाय आपण मागे त्याचं चित्र पिक्चर्स पाहिलेले आहे, पांढऱ्या रंगाची जी पांढरी माशी आपण त्याला म्हणतो ती आहे. ते सिट्रस बटरफ्लाय, सिट्रस सर्वांना माहित आहे. सिट्रस मध्ये या ठिकाणी लिंबू वर्गीय जी काही फ्रूट क्रॉप आहेत त्यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी क्रॉप, जी फळझाडं आहेत ती त्या ठिकाणी येतात. मग ह्या सर्वांमध्ये सिट्रस बटरफ्लाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेला आहे सिट्रस बटरफ्लाय कशा पद्धतीने दिसतो. द अडल्ट फीड ऑन द लीव्स फ्रॉम द मार्जिन टुवर्ड्स द मिड रिप अँड डिफॉलिएट ब्रँचेस. जो अडल्ट आहे म्हणजे हे जे फुलपाखरू आहे ते काय करतं, पानं खाण्याचं काम करतं. मार्जिन म्हणजे कडेपासनं पानं खाण्याचं काम करतं, तर मिड रिप म्हणजे त्याच्या शिरांपर्यंत पूर्ण पान खाऊन टाकतं. आणि डिफॉलिएट ब्रँचेस, पूर्णच्या पूर्ण ज्या फांद्या आहेत त्या डिफॉलिएट करतं, म्हणजे पानविरहित फांद्या त्या ठिकाणी तयार करतं. कंट्रोल मेजर ऑफ सिट्रस बटरफ्लाय, हँड पिकिंग ऑफ लार्वा, स्प्रेइंग ऑफ मॅलेथिऑन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट पेस्ट. या ठिकाणी ज्या लार्वा आहेत त्यांची जी अळी अवस्थेमधली जे आळ्या आहेत तर त्या आळ्या त्या ठिकाणी गोळा करून नष्ट करायच्यात, किंवा मॅलेथिऑनचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा. देन सेकंड पेस्ट व्हाईट फ्लाय, पांढरी माशी. अडल्ट अँड मॅगोट्स suck the cell sap from the tender shoots and leaves. Yellow patches are formed on surface of leaf. व्हाईट फ्लायचे जे अडल्ट आणि मॅगोट्स आहेत, अळी अवस्था जी आहे तर ती त्या ठिकाणी सेल सॅप सक करण्याचं काम करते, शोषून घेण्याचं काम करते. शूट्स आणि लिव्स वरती ती त्या ठिकाणी सेल सॅप सकिंग करते. येलो पॅचेस आर फॉर्म्ड ऑन द सरफेस ऑफ लीफ. त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्यांनी सकिंग केलेलं आहे, रस शोषून घेतलाय, त्या ठिकाणी ती पानं पिवळी पडतात. कंट्रोल मेजर ऑफ व्हाईट फ्लाय, स्प्रे ट्री विथ मोनोक्रोटोफॉस. मोनोक्रोटोफॉसचा वापर करून आपण व्हाईट फ्लाय कंट्रोल करू शकतो. तर हे झाले या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला असणारे कॉमन पेस्ट इन डिफरंट क्रॉप्स.
तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या पिकांमधल्या जे महत्वाच्या पेस्ट आहेत त्या पेस्ट आपण पाहिलेल्या आहेत. तर आजचं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवत आहोत. धन्यवाद.